लहानपणी चित्र वेगळं होतं सर. जसं की तुम्ही खूप अवॉर्ड्स जिंकले होते, खूप स्पीचेस दिल्या होत्या. अचानक स्टेज फिअर कशामुळे डेव्हलप झाला? यासाठी एक हिंदीतलं वाक्य मी बोलेल, हां. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जेव्हा मूल लहान असतं, त्यावेळेला त्याच्याबद्दल लोकांचं मत काय आहे? तर काही देणं-घेणं नसतं. त्याला जे करायचं असतं ना, तो एक्सप्रेस करत असतो. हे मी लहानपणी असताना करत होतो, जी बरीच मुलं करत असतात. तर मी भाषांतरांच्या स्पर्धेमध्ये किंवा एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. हं. ते विषय पाठ करायचो आणि 2 मिनिटात मांडायचो. बरेच अवॉर्ड्स वगैरे मिळाले. पण जसा-जसा मोठा होत गेलो, एका आपला एक सेल्फ अवेअरनेस की त्याला इगो आपण म्हणू शकतो जागृत होतो, की मी नक्कीच. कोणीतरी आहे. मला कोणतरी बघतंय आणि स्पेशली ही मुलगी माझ्याबद्दल काय विचार करत असेल, ती मुलगी काय करत असेल, की हा मुलगा आता माझ्याबद्दल काय विचार करेल आणि ह्या गोष्टींमुळे ती फिअर डेव्हलप झाली हं, हं. आणि मग पब्लिक स्पीकिंगची जी पॉवर होती, की जी मी पब्लिक स्पीकिंग मी याला म्हणणारच नाही. त्यावेळी फक्त काय पाठांतर करायचो. ही बरं. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय असते? 4-5 टॉपिक दिले जातात. टॉपिक चूज करा. मर-मर रट्टा मारा. होका आणि ओका.